आज मी बनवणार आहे एक अशी मिठाई की जी आम्ही अमृतसरमधून ऑर्डर करून मागवली होती. खूप छान लागली. तर मी आज बनवणार आहे रक्षाबंधन स्पेशल भिजवलेल्या उडीद डाळीपासून आणि गुळापासून माझ्या सोप्या पद्धतीमध्ये पेन्नी. तर चला करूया सुरुवात. तर सगळ्यात अगोदर इथे मी उडदाची डाळ घेतली आहे. आता ही डाळ 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि रात्रभर भिजत घालायची किंवा 4 ते 5 तास भिजत घालायची. डाळ चांगली भिजल्यानंतर तिच्यातील पाणी पूर्णपणे काढून टाकायचं. इथे मी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आहे. रेसिपी शेवटपर्यंत पूर्ण बघा. पूर्ण प्रमाणासहित रेसिपी सांगितली आहे, त्यामुळे कुठेही स्किप न करता रेसिपी पहा. आणि सगळ्यात शेवटी एक टिप, मिक्सरच्या भांड्यात भिजवलेली उडदाची डाळ पाणी न घालता घ्यायची आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायची. थोडी मिक्सरला फिरवून झाली मग त्यात थोडंसं 4 ते 5 चमचे पाणी घालायचं आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायची. जास्त बारीक पेस्ट करायची नाही, थोडी भरडच ठेवायची, जास्त पण जाड भरड नाही ठेवायची. आता ही डाळ बारीक झालेली आहे. तुम्ही पाहू शकता की मी किती बारीक केली आहे, हे दाखवलेलं आहे बघा. आणि जास्त पाणीसुद्धा नाही घातलं. जास्त पाणी घातलं तर पिन्नी वळता येत नाही. आता एका कढईमध्ये तूप घालायचं आणि त्यामध्ये ही उडदाची डाळ बारीक केलेली घालायची. गॅस मंदच ठेवायचा. डाळ तुपात घातली की लगेच कढईला चिकटायला सुरुवात होते, त्यामुळे सतत ही डाळ हलवत राहावी. उडीद डाळ व्यवस्थित भाजणे हा या रेसिपीमधला सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन भाजून घ्यावी. डाळीचा कच्चा वास पूर्णपणे जाऊन सुगंध यायला लागला आणि थोडा रंग बदलला की डाळ व्यवस्थित भाजली. आता ही डाळ भाजली आहे. गॅस बंद करायचा. काजू बदामचे तुकडे करून घ्यायचे, मी जास्त आपल्या आवडीनुसार. आणि आता दुसऱ्या बाउलमध्ये बदामचे असे काप करायचे. हे बदामाचे काप पिन्नी झाल्यानंतर त्याच्यावर लावण्यासाठी. आता एका पॅनमध्ये तूप घालून कट केलेले काजू बदाम तळून घेऊयात. काजू बदाम तळलेले काढून घ्यायचे एका बाउलमध्ये आणि त्याच बाउलमध्ये अर्धा वाटी गूळ घालून वितळून घ्यायचा आहे. पाक करायचा नाही, फक्त गरम करून घ्यायचा आहे. गूळ जर जास्त झाला तर पिन्नी पातळ होते. पातळ जर झाली त्यासाठी खास टीप देणार आहे. हा वितळलेला गूळ भाजून घेतलेल्या डाळीमध्ये मिक्स करून घ्यायचा. तळलेले ड्रायफ्रूट्स घालायचे, अर्धा चमचा विलायची पावडर घालायची, 1 चिमूट जायफळ पावडर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता सगळ्यात महत्त्वाची टीप, जर हे मिश्रण पातळ झालं असेल तर चण्याचं पीठ रंग बदलेपर्यंत भाजून 2 ते 3 चमचे मिश्रणात मिक्स करायचं. जास्त चण्याचं पीठ पण घालायचं नाही, तर मग चण्याच्या पिठाची चव जास्त लागेल. आणि मिक्स करून व्यवस्थित थंड होऊ द्यायचं. थंड झालं की हाताला थोडंसं तूप लावून अशी पिन्नी वळून घ्यायची आणि काजू बदामाचे केलेले काप वरून लावून घ्यायचे. काप लावल्यामुळे खूप छान दिसतात. पहिल्यांदाच केली अशी ही रेसिपी पण खूप छान झाली आहे. भाजलेलं चणापीठ घातल्यानंतर पुन्हा गरम करायचं नाही, कारण पीठ भाजलेलं असल्यामुळे पिठाचा काही कच्चा वास येणार नाही. तुम्ही पण एकदा नक्की बनवून बघा. माझी ही रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ही पिन्नी खूपच स्वादिष्ट आणि चविष्ट लागते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच छान रेसिपीसोबत.